नवी मुंबई की स्वास्थ्य सुविधाओं से लैस मेटा मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल का उद्घाटन राज्य के वन मंत्री तथा पालघर जिला के पालक मंत्री गणेश नाइक के हाथों संपन्न हुआ। उद्घाटन के पश्चात मंत्री गणेश नाइक ने अस्पताल में उपलब्ध अत्याधुनिक चिकित्सा उपकरणों, आपातकालीन सेवाओं और ओपीडी सुविधाओं का निरीक्षण कर स्वास्थ्य व्यवस्थाओं का जायजा लिया। इस अवसर पर शिवक्रांति वडार समाज संगठन के महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष सागर चौगले, डॉक्टर स्वर्णा शेळके, नाथ बाबा फाउंडेशन व माणदेश हेल्थ केयर के अध्यक्ष शरद काले, नगर सेवक गणेश सकपाल, निशान भगत, लक्ष्मीकांत पाटिल, शिवाजी खोपड़े, पूर्व नगर सेवक अनंत सुतार, नगर सेविका ललिता मडवी, साथ ही अन्य गणमान्य व्यक्तिगण उपस्थित थे। इस अवसर पर अस्पताल के उद्घाटन के मौके पर सागर चौगले और अस्पताल की डॉक्टर स्वर्णा शेळके ने एक अनोखी समाजसेवी पहल करते हुए कन्या के जन्म को प्रोत्साहित करते हुए अस्पताल में कन्या को जन्म देने वाली महिलाओं की निःशुल्क डिलीवरी और 65 वर्ष से अधिक आयु के वरिष्ठ नागरिकों के लिए ओपीडी परामर्श पूरी तरह से निःशुल्क प्रदान करने की घोषणा की। इस दौरान वन मंत्री गणेश नाइक ने अस्पताल प्रबंधन की इस सामाजिक पहल की सराहना करते हुए कहा कि सागर चौगले, डॉक्टर स्वर्णा शेळके और उनकी पूरी टीम के नेतृत्व में स्थापित यह अस्पताल मध्यम वर्गीय परिवारों के लिए एक बड़ी दिलासा देने का काम करेगा। मेटा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं उद्घाटन झालं, त्याच्या पाठीमागे सागर चौगुलेंची पूर्ण प्रेरणा आहे। त्याने आतमध्ये जाताना सांगितलं की या ठिकाणी जर मुलीचा जन्म झाला तर त्या कुटुंबाकडून पैसे घेतले जाणार आहेत। 65 वर्षाच्या वरचा माणूस असेल म्हणजे कुठलाही त्याचं ओपीडीची पैसे घेतले जाणार। म्हणजे एका सद्भावनेतून त्याने उभं केलेलं सागर चौगुलेंच्या नेतृत्वाखाली दुसरं हॉस्पिटल आहे आणि मला विश्वास आहे की नवी मुंबईची सुजाण जनता त्या जनतेची सेवा करण्यावर त्यांच्याकडून प्रामाणिकपणे प्रयत्न होईल। निश्चितपणे भविष्यकाळामध्ये नवी मुंबई सुदृढ राहील, रोगमुक्त राहील, भयमुक्त राहील आणि त्याच्याकरता सर्व माझे सहकारी कामाला लागलेले। इस अवसर पर अस्पताल की डॉक्टर स्वर्णा शेळके ने कहा कि आम और मध्यम वर्गीय नागरिकों को अत्याधुनिक सुविधाओं से लैस आरोग्य सुविधा मुहैया करवाना इस अस्पताल का मुख्य उद्देश्य है और इसीलिए उन्होंने आज के दिन 2 महत्वपूर्ण आरोग्य सेवा की घोषणा करके अपने सामाजिक दायित्व का निर्वहन किया है। मेटा हॉस्पिटल घनसोली सेक्टर 4 इथे ओपनिंग झालेलं आहे। वनमंत्री गणेशजी नाईक यांच्या हस्ते आपण या हॉस्पिटलचं ओपनिंग केलं आहे। या हॉस्पिटलचं प्रोव्हिजनच असं आहे की आजूबाजूला एक सर्वसामान्य घटक, मध्यमवर्गीय क्राऊड आहे, अशा लोकांना परवडेल असं आणि अतिशय चांगली अशी सुविधा, सगळ्या मशीन्स उपलब्ध असणे, चांगले डॉक्टर्स अवेलेबल करणं आणि त्यांना त्यांच्या दरामध्ये ट्रीटमेंट अवेलेबल करणं हे आहे। या हॉस्पिटलच्या निमित्ताने आम्ही एक समाजसेवाच्या निमित्ताने असं ठरवलेलं आहे की ज्या महिलांची इथे डिलिव्हरी होईल, ज्यांना मुलगी होईल, अशा महिलांची आपण हॉस्पिटल बिल घेणार नाही आहेत आणि 65 वर्षाच्या वरील जे नागरिक आहेत, वरिष्ठ नागरिकांना आपण मोफत ट्रीटमेंट करणार आहोत। तर आजूबाजूच्या सगळ्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोकांनी याचा लाभ घ्या। सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, आपण विचार करतो आहे की आरोग्य शिबिर, मोफत आरोग्य शिबिर राबवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि तो राबवताना जर काही लोकांना काही प्रकारचे साथीचे आजार जर आढळले तर त्यावर माफक दरामध्ये आपण ट्रीटमेंट करण्याचा